नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण शिकणार आहोत मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा पहिला भाग काझीरंगा अभयारण्य। लेखक आहे वसंत अवसरे। काझीरंगा स्थूल वाचन, लेखक आहे वसंत अवसरे। त्यांचा कार्यकाळ 1907 ते 1976। कवी, प्रवास वर्णनकार, यात्री हा स्फुट कवितांचा त्यांचा संग्रह। भिक्षूंच्या प्रदेशातून, लाल नदी निळे डोंगर ही प्रवास वर्णने प्रसिद्ध। प्रवास वर्णनात निसर्गाच्या देखण्या रूपासोबत त्या प्रदेशातील लोकजीवनाचे सूक्ष्म अवलोकन, चिंतन व समाजवादी भूमिकेतून केलेले विश्लेषण आढळते। प्रस्तुत पाठात लेखकांनी काझीरंगा अभयारण्याच्या जंगल सफारीचे वर्णन केले आहे। लेखक काय आहेत? प्रवास वर्णनकार आहे। प्रवास वर्णन म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात, प्रवास करतात, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देतात। तर त्या ठिकाणी त्यांनी काय काय अनुभव घेतलेला आहे, ती ठिकाणं कशी आहेत, त्याच्याबद्दल तिथलं सामाजिक वातावरण कसं आहे, तिथलं नैसर्गिक वातावरण कसं आहे, भौगोलिक वातावरण कसं आहे, याची माहिती लेखक प्रत्येक त्यांच्या प्रवास वर्णनातून सांगत असतात। तर आज आपल्याला लेखकांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, काझीरंगा अभयारण्य या जंगल सफारीचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे। आसाम मधील हे काझीरंगा अभयारण्य, त्यातल्या अतिशय रोमहर्षक वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे। आता अभयारण्य म्हणजे काय? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अभयारण्य का क्या मतलब होता है? मी हिंदी मराठी दोन्ही भाषेतून शक्य तेवढं भाषांतर करण्याचा किंवा समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे। अभयारण्य म्हणजे ज्या जंगलाच्या विशिष्ट भागामध्ये प्राण्यांना अभय दिलं जातं। अभय म्हणजे त्यांचं संरक्षणासाठी, त्यांना भीती वाटणार नाही। म्हणजे ज्या ठिकाणी मनुष्य तिथे जाऊन म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की इमारती बांधल्या जातात किंवा काही कारखाने बांधले जातात, तर जंगल तोड केली जाते। त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं होतं की जंगली पशु आहेत, जंगली प्राणी जे आहेत, यांना राहायला घरं नाहीयेत, म्हणजे त्यांचं जंगलच तोडल्या जात आहेत ना, मग त्यामुळे त्यांना राहण्यासाठी जागा नाहीये। म्हणून जंगलाचा किंवा आपल्या जमिनीचा काही भाग असा राखीव ठेवला जातो की जिथे या प्राण्यांना अभय दिलं जातं, की तिथे जाऊन कोणी त्यांची शिकार करू शकणार नाही, त्यांच्या अभयारण्यात ते अगदी बिनधास्तपणे फिरतील। मनुष्य तिथे जाऊन कुठल्याही प्रकारचे व्यवसाय करू शकणार नाही किंवा जंगलतोड करू शकणार नाहीत। तर असे हे अभयारण्य असतात जिथे प्राण्यांना अभय दिलं जातं, म्हणजे सुरक्षा दिली जाते। अभयारण्य का मतलब क्या होता है कि जहां पशुओं को, जो जंगली प्राणी है ना, जैसे शेर हुआ, हाथी हुए, ये जो है एक सिंगी गेंडा हम जो बोल रहे हैं, तो इन लोगों का क्या है, अभी हम लोग क्या करते हैं रहने के लिए या फिर कोई बिजनेस के लिए हमारे जो झाड़ी है, जो जंगल है, उसे क्या करते हैं, काटते हैं, बराबर। तो उस वजह से ये जो सारे जंगली पशु प्राणी जो है वो सब बाहर आने लगे हैं, वो भी शहरों में आने लगे ना। बहुत जगह पे हम लोग न्यूज में पढ़ते हैं, शेर जो है वो यहाँ पे रास्ते पे घूमते हुए दिखते हैं हमें वीडियो में। क्यों? क्योंकि हम लोगों ने उनके जंगल पे आक्रमण कर लिया है, जंगल हम लोग इंसान तोड़ डालते हैं। तो गवर्नमेंट ने, सरकार ने एक ऐसा जंगल का जो एरिया है उसको संभाल के रखा है कि यहाँ पे सिर्फ ये जानवर, ये पशु ही रहेंगे और कोई भी यहाँ पे एंट्री नहीं कर सकता। तो उनके लिए जो राखीव स्पेस रखी गई है, तो उसे क्या कहा जाता है? उसे अभयारण्य कहा जाता है, जिसे हम नेशनल पार्क भी कहते हैं, राष्ट्रीय उद्यान, नेशनल पार्क भी हम उसे कहते हैं। चला, तर आता आपण काझीरंगा अभयारण्याची सफारी करूया। अभी हम काझीरंगा अभयारण्य की सफारी करेंगे, जंगल सफारी। सुमारे 265 चौरस किलोमीटर विस्तार असलेली काझीरंगा पशुस्थळी अथवा अभयारण्य साऱ्या भारताचे एक भूषण आहे। एक आफ्रिका सोडल्यास इतके विविध आणि असंख्य पशुपक्षी आसाम शिवाय जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेच आढळत नाही। इतकेच नव्हे तर आसाम मध्ये वावरणारे काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठे आढळत नाही। हुलॉक नावाचा एक पुच्छविहीन वानर फक्त आसामातच आढळतो। भारताच्या इतर कुठल्याही प्रांतात त्याची वस्ती नाही। त्याचे हुलॉक हे नाव सुद्धा त्याच्या आवाजावरून पडलेले आहे। म्हणजे काझीरंगा अभयारण्य जे आहे हे आपल्या भारतासाठी एक भूषण आहे। मानाची गोष्ट आहे ती भारतासाठी की ते अभयारण्य आपल्या भारतामध्ये आहे। का?
कारण की आपल्याला माहिती आफ्रिका हा एक देश सोडला तर आफ्रिकेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वगैरे आहेत. पण आफ्रिका सोडलं तर इतर कुठल्याही भागामध्ये जितके आपल्या काझीरंगा अभयारण्यामध्ये प्राणी, विविध प्रकारचे पशु पक्षी प्राणी आहेत तेवढे इतरत्र कुठेही आढळत नाही जगाच्या पाठीवरती. आफ्रिकेमध्ये आहे आणि नंतर आपल्या काझीरंगा अभयारण्य जे आहे त्याच्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे पशु प्राणी आहेत त्याच्यामध्ये पाण म्हशी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची हरणे आहेत. आता इथे जो तुम्हाला नाव दिलेलं आहे हुलॉक नावाचं माकड, वानर म्हणजे काय, माकड. पुच्छविहीन म्हणजे पुच्छ म्हणजे काय, शेपटी. शेपटी नसलेलं, पुच्छविहीन म्हणजे शेपटी नसलेलं वानर फक्त आसाममध्येच आढळतं. भारताच्या इतर कुठल्याही प्रांतात ते आपल्याला आढळत नाही. काझीरंगा जो नेशनल पार्क है वो हमारे भारत के लिए एक भूषण है, प्राउड फील होने वाला है, क्योंकि उसके अंदर जितने अलग अलग प्रजाति के जानवर पशु प्राणी है उतने दुनिया पे इतर कहीं पे भी हमें नहीं दिखते। कि अफ्रीका में अलग अलग प्रकार के प्राणी है, जानवर है, उसके बाद में आसाम ही एक ऐसी जगह है कि वहां पे इस तरह के अलग अलग पशु प्राणी है। तो इसलिए हम लोगों के लिए प्राउड फील करने वाली ये बात है कि ये जो काजीरंगा अभयारण्य हमारे भारत में है, क्योंकि यहाँ पे जो एक सिंगी गेंडा होता ना, एक शिंगी गेंडा जो आहे जो भारतात सापडला जातो, जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी जवळजवळ 2/3 हे काझीरंगा अभयारण्यामध्ये आहे. यहाँ पे पाण म्हशी, हरणे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. त्यातला हुलॉक, हुलॉक नाम का जो बंदर है, वानर यानी कि बंदर है, वो पुच्छविहीन जिसको पूछ नहीं होती है, ऐसा हमें सिर्फ काझीरंगा में ही मिलता है. उसको उसके आवाज पे से उसका नाम हुलॉक पडा आहे. त्याचं नाव कशावरनं, त्याचा आवाज आहे म्हणून त्याला हुलॉक नाव म्हणतात. त्याचा तो तसा हुलॉक सारखा आवाज काढत असेल. आसामचे वैशिष्ट्य दाखवणारा दुसरा प्राणी म्हणजे एकशिंगी गेंडा. पहिला कुठला, हुलॉक. पहला जानवर कौन सा था, हुलॉक, जो सिर्फ आसाम में मिलता है और काझीरंगा में. और दूसरा एकशिंगी गेंडा. राज्याचे प्रतीक म्हणून आसामात ठिकठिकाणी त्याचे पुतळे उभारलेले आढळतात. कुणी म्हणेल हा अगदी निर्बुद्ध प्राणी एखाद्या राज्याचे प्रतीक म्हणून का पसंत केला जावा, पण प्रथम दर्शनी वाटतो तितका हा प्राणी टाकाऊ नाही. कोणीतरी इंग्रज कवीने गेंड्यावर एक लहानशी कविता करून तो माणसांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे ते दाखवले आहे. एखाद्याचा पुतळा पाहणे आणि त्याला प्रत्यक्ष पाहणे यात फरक असतो. मी तर गेंडा व त्याच्या बरोबर आसामातले इतर पशुपक्षी प्रत्यक्ष जवळून पाहण्याची संधी मिळावी म्हणून काझीरंगाला आलो होतो. अशा ठिकाणी वन्य पशु बहुधा सकाळी लवकर अथवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात. आता एकशिंगी गेंडा, एकशिंगी गेंडा जो होता है हा आसाम राज्याचं प्रतीक आहे. आसाम राज्याचा तो राज्य प्राणी आहे. प्रत्येक राज्याचा एक राज्य प्राणी असतो. आता मी तुम्हाला इथे प्रश्न विचारते, आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी काय आहे, तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. आप लोगों को यहाँ पे एक सवाल है कि एक सिंगी गेंडा जो है वो आसाम राज्य का राज्य प्राणी है. हर एक राज्य का अलग अलग राज्य प्राणी होता है, तो महाराष्ट्र राज्य का राज्य प्राणी क्या है वो आपको मुझे बताना है कमेंट करके. तो एक सिंगी गेंडा जो है वो आसाम का राज्य प्राणी है. त्यामुळे तो राज्य प्राणी असल्यामुळे ठिकठिकाणी त्याचे पुतळे उभारलेले आढळतात सर्वीकडे. आता तुम्ही म्हणाल की याचं निर्बुद्ध प्राणी, बघा तो दिसायला कसा असा जाडा वगैरे वाटतो ना, तर त्याच्यामुळे निर्बुद्ध म्हणतात त्याला, की याला काही बुद्धी नाहीये आणि याला काय राज्याचा प्राणी म्हणून पसंत केलेला आहे. पण तसं नाहीये. जसा तो दिसण्यावरून आपल्याला जाडा भद्दा असा दिसतो, पण तसा तो प्राणी टाकाऊ नाही. एका इंग्रज कवीने त्या गेंड्यावरती एक लहानशी कविता करून तो माणसापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे त्याने दाखवलंय. आपल्याला पुढे धड्यामध्ये पण ते समजेल तो कसा श्रेष्ठ आहे ते. लक्षात आलं. त्याच्यामुळे कोणालाही बघून त्याच्यावरती आपण निंदा करू नये की त्याला बुद्धी नाहीये, तो चांगला नाहीये, असं आपण कधीच करायचं नाही. तो माणूस असो किंवा प्राणी असो. दिखने पे हमें नहीं जाना है. वो दिखने में अगर कैसा भी मोटा बद्दा हुआ तो इसका मतलब ये नहीं कि वो होशियार नहीं है. एखाद्याचा पुतळा पाहणे, एखाद्याचा आपण पुतळा बघणे किंवा तो प्राणी प्रत्यक्ष बघणे वेगळा फरक असतो की नाही. तो पण वाघाचे पुतळे तर खूप पाहिलेले असतात, बरोबर, बऱ्याच ठिकाणी गार्डन मध्ये लावलेले असतात. पण वाघाला प्रत्यक्ष बघायची मजा वेगळीच असते की नाही. आणि हीच मजा लेखकांना अनुभवायची होती म्हणून ते काझीरंगाला गेले होते. काझीरंगा हे आसाम राज्यामध्ये आहे आणि त्यावेळेला त्यांनी एकशिंगी गेंडा तर पाहिलाच, पण त्याचबरोबर इतर प्राणी पशु पक्षी पण त्यांना पाहायला मिळाले.
हे वन्य पशु पक्षी बहुधा सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे सूर्य मावळण्याची वेळ असते ना त्या वेळेला पाहायला मिळतात। ये जो हमें पशु पक्षी है वो अभयारण्य में गए थे तो सुबह सुबह या फिर शाम के टाइम में देखने को मिलते हैं। चला पुढे जाऊया। आदल्या रात्री खूप पाऊस पडला होता तेव्हा सकाळी जरा पावसाची बुरबुर चालू राहिली तर जंगलात जाणे कठीण हे मी जाणून होतो, पण माझे नशीब जोरदार होते। दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश पूर्णपणे निरभ्र होते। पूर्वेचा वारा पण इतका शांत होता की जंगलात फिरणाऱ्या जनावरांना आमचा वासही येणे कठीण होते। काझीरंगाची भूमी ही कर्दम भूमी आहे। इथे कमरे इतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्यच, शिवाय इथे सर्वत्रच इतके उंच गवत वाढलेले असते की त्यात हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो। आता लेखक जेव्हा फिरायला गेले त्यावेळेला काय झालं होतं, पाऊस पडत होता खूप, आदल्या रात्री खूप पाऊस पडला। दुसऱ्या दिवशी पण पावसाची जर बुरबुर म्हणजे हळूहळू पाऊस चालू राहिला तर जंगलात जाणं कठीण होईल, कारण की पावसामध्ये फिरणं कठीण होतं। कारण की तसं पाहायला गेलं तर आसामचा जो हा काझीरंगाचा भाग आहे तो दलदलीचा भाग आहे, त्यामुळे तर दुसऱ्या दिवशी आकाश पण त्यांचं नशीब जोरावरती होतं, म्हणजे नशीब चांगलं होतं, लकी होते ते की त्यांना प्राणी पाहायला मिळणार होते। तर दुसऱ्या दिवशी आकाश पूर्ण निरभ्र झालं म्हणजे एकही ढग आकाशामध्ये नव्हता आणि पाऊस बंद झाला होता। पूर्वेकडनं वारणारा वारा पण इतका शांतपणे वाहत होता की त्या वाऱ्याबरोबर आम्ही जंगलात फिरतोय तर आमचा वास पण जनावरांना लागणार नाही असं त्यांनी कल्पना केली की अतिशय हळुवारपणे वारा वाहत होता। आणि काझीरंगाची भूमी ही कर्दम भूमी, मी तुम्हाला बोलले ना दलदलीचा प्रदेश, सगळीकडे चिखल, पाय घसल्यावर आपण पाहतो ना पिक्चर मध्ये वगैरे आपण पाहतो चित्रपटांमध्ये की कधी कधी दलदलीचा भाग असतो, पाय टाकला की आपण त्याच्यामध्ये चिखलाचा भाग आपला पाय आतमध्ये रुतून बसतो, तर अशा प्रकारचा दलदलीचा भाग हा जो आहे काझीरंगाचा। इथे कमरे इतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्य, आपल्या कमरे एवढा चिखल असतो बघा। शिवाय इथे सर्वत्र उंच वाढलेले गवत, सगळीकडे काय जंगल असल्यामुळे उंच उंच गवत असतं, म्हणून हत्तीवर जरी आपण बसून गेलो तरी आपल्याला माणूस जंगलामध्ये लपून जातो। क्या है, काजीरंगा का जो परिसर है, वो जो एरिया है वहां पे क्या है दलदल, यानी कि हम लोग मूवीज में वगैरह देखते हैं ना जहाँ पे सब चिखल होता है, पैर हमारे फंस जाते हैं मिट्टी में, तो ऐसा वो एरिया है। और हर बाजू में झाड़ी है, घास है, इतनी बड़ी बड़ी घास है वहां पे कि हाथी पे बैठ के भी हम लोग अगर जाने लगे तो हाथी पे भी हम लोग छुप जाते हैं, हाथी पे बैठने के बाद भी झाड़ियों में हम छुप जाते हैं, दिखते नहीं है। इतना घना जंगल और दलदल का वो भाग है। प्रवाशांना जंगलातून फिरून आणण्यासाठी आसाम सरकारने 15-20 हत्ती खास शिकवून तयार ठेवलेले आहे। हे हत्ती वन्य पशूंना घाबरत नाही व दाट गवतातूनही ते मार्ग काढू शकतात। साधारणतः असा समज आहे की गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो, पण शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे वन्य पशूच्या रक्तातच नसते। गेंडा देखील या नियमाला अपवाद नाही। क्वचितच केव्हा तरी एकटा असलेला गेंडा समोरून येणाऱ्या पशुवर धडक मारायला निघतो, पण एकलकोंडेपणाचे पर्यवसान 63पणात आज झाले नाहीतर नवलच। जगातील प्रचंड काय प्राण्यात भारतातील एकशिंगी गेंड्याचा चौथा नंबर लागतो म्हणतात। पहिल्या तिघात आफ्रिकी हत्ती, भारतीय हत्ती आणि आफ्रिकेतला सफेद गेंडा यांचा समावेश होतो। आता ह्या काझीरंगा अभयारण्यातून फिरण्यासाठी, जंगलातून गवतातून फिरण्यासाठी तिथून काही गाड्या वगैरे नेणं खूप कठीण गोष्ट आहे, तर मग आसाम सरकारने काय केले, 15-20 हत्तींना ट्रेनिंग दिलेली आहे की त्यांच्यावरती त्यांना ट्रेन केलेलं आहे की तुमच्यावरती माणूस बसून असं पूर्ण जंगल दाखवणं वगैरे असं त्यांना ट्रेनिंग दिली गेलेली आहे। तर हे पशु हत्ती जे आहेत ते त्याच्यावरती बसून लोकांना पूर्ण जंगलामधून फिरवून आणतात। ते इतर वन्य पशूंना घाबरत नाही, त्यांच्या आजूबाजूला इतर पशु आले तरी त्यांना ते घाबरत नाही आणि दाट गवतातून पण ते मार्ग काढू शकतात। असा एक समज आहे की गेंडा हा जो प्राणी आहे ना, एकशिंगी गेंडा, हा हत्तीवरती चालून जातो, हत्तीच्या अंगावरती तो हमला करतो, परंतु बघा इथे महत्वाचं, शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे वन्य पशूंच्या रक्तातच नसते, म्हणजे उगीच ते कोणाची खोडी काढत नाही। मी तुम्हाला सांगितलं होतं ना मागे की आपण आता आपल्याला पुढे गेल्यावरती गेंड्याचे गुण समजतील, तर हा त्याचा पहिला गुण की निष्कारण कोणाला त्रास द्यायचा नाही। कोणी आपली खोडी काढली तरच आपण त्याच्यावरती हमला करायचा, उगाच कोणावरती ते हमला करत नाही। पण कधी कधी काय होतं, एकटा गेंडा असतो आणि समोरून एखादा पशु आला तर त्याला असं कदाचित वाटतं की हा आपल्यावरती हमला करेल, तर पहिले स्वतःचा बचाव करण्यासाठी कधी कधी तो धडक मारायला
निघतो आणि कधी कधी त्याचं एकलकोंडेपणाचं तिरसटपणात म्हणजे मग एकदम त्याचं डोकं फिरून जातं, तिरसटपणा म्हणतो ना आपण की खूप राग येतो त्याला आणि त्याच्यामुळे तो वेडावाकडा वागायला लागतो, हमला करायला लागतो. तो असं कधी कधी होऊ शकतं. कभी कभी क्या होता है कि अभी आसाम सरकार ने क्या किया, 15 से 20 हाथियों को ट्रेनिंग देके रखी कि उसके ऊपर बैठ के जो लोग जंगल सफारी करने के लिए आए हैं तो उनको वो सब हाथी जंगल की सफारी करके लाते, घुमा के लाते हैं। ये हाथी इतर जो अन्य पशु होते हैं, जानवर होते हैं, उनसे डरते नहीं है और कितनी भी घनी घास हुई, कितना भी घना जंगल हुआ तो उसमें से वो रास्ता निकाल ही लेते हैं। ऐसा एक समझ है कि एक सींगी गेंडा हाथी के ऊपर चल के जाता है, यानी कि हाथी के ऊपर हमला करता है। पर ये जो जंगल के प्राणी होते हैं इनमें एक बहुत बड़ी बात होती है कि वो खुद होकर किसी के ऊपर हमला नहीं करते बिना कारण। अगर आपने किसी ने उसको तकलीफ दी तो ही वो हमला करेगा, नहीं तो वो हमला नहीं करता है। पर कभी कभार क्या हो जाता है, ये एक सिंगी गिट्टा अकेला रहता है तो कभी कभी उसमें ट्रेस आ जाता है उसको भी, जैसे हम लोग को ट्रेस आता है अकेलेपन में, तो तभी कभी कभी वो अपना संतुलन खो देता है और हमला कर बैठता है। जगातील प्रचंड प्राण्यात प्रचंड काय म्हणजे मोठे, अतिशय अवाढव्य, प्रचंड काय म्हणजे मोठे, अवाढव्य, बड़े बड़े, प्रचंड काय यानी बहुत बड़े जो प्राणी है त्या प्राण्यांमधला एक शिंगी गेंड्याचा चौथा नंबर लागतो। कुठला? चौथा नंबर। पहिल्या तिघांमध्ये काय आहे? पहिले आफ्रिकी हत्ती, मग भारतीय हत्ती आणि आफ्रिकेतला सफेद गेंडा, हे पहिले तीन आणि चौथा एक शिंगी गेंडा। जग में, दुनिया में, वर्ल्ड में जो बड़े बड़े जो प्राणी है उसमें हमारा जो एक सिंगी गेंडा है उसका 4th नंबर आता है। पहला आता है तो अफ्रीका का हाथी, एलिफेंट अफ्रीका का, दूसरा हमारे भारत का हाथी, और तीसरा होता है अफ्रीका में जो है सफेद गेंडा होता है अफ्रीका में वो, और चौथे नंबर पे आता है हमारा एक सिंगी गेंडा, यानी वो इतना महत्वपूर्ण प्राणी है, इतका महत्वाचा तो प्राणी आहे। जंगलात फिरण्यासाठी मला एक हत्तीण मिळाली होती, तिचे नाव वैजयंती असे होते। मोठी देखणी, इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल अशी होती ती आणि चालत पण होती अशी ऐटीत की गवतातून चालताना जणू रेशमी साडी सळसळते आहे असे वाटावे। निघाल्यापासून थोड्याच वेळात ती एका जराशा उघड्या ठिकाणी आली आणि माहुताने खून केल्याबरोबर उभी राहिली। समोरच आमच्याजवळ एक गेंडा अगदी निश्चल उभा होता, चिलखत घालून पहाऱ्यावर उभ्या असलेल्या एखाद्या विशालकाय योद्ध्यासारखा। जराशी मान हलवून त्याने आमच्याकडे पाहिले व मनात नक्की केले की आपली जागा सोडून पुढे मागे होण्याची जरुरी नाही। त्याचा फोटो घेण्याची माझी मनीषा जाणून माहुताने हत्तीणीला चुचकारत उभी केली। मी गेंड्याचे मनसोक्त फोटो घेतले। आता बघा, आता लेखक जेव्हा काझीरंगा फिरायला गेले ना त्यांना एक हत्तीण मिळाली होती। त्या हत्तीचं नाव काय होतं? वैजयंती। तर तिथे काय सगळ्या हत्तींना नावं दिलेली होती, तर त्या हत्तीचं नाव होतं वैजयंती। वैजयंती कशी होती? इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल अशी। मला इंद्र माहिती ना, आपण बघतो ना देवादिदेव, देवांचा राजा इंद्र। तुम्ही आता जर लॉकडाऊन मध्ये खूप देवांच्या सिरियल पाहिल्या असतील त्याच्यामध्ये इंद्राचा उल्लेख बऱ्याच वेळेला होतो, देवांचा राजा इंद्र। तर हे इंद्राकडे ऐरावत हत्ती असतो असं म्हणतात, ऐरावत नावाचा हत्ती असतो। तर त्या हत्तीची मुलगी शोभेल म्हणजे तो एकदम सुंदर मोठा असा ऐरावत हत्ती म्हटला जातो, तर त्याची मुलगी शोभेल अशी ही वैजयंती हत्ती होती, हत्तीण होती। आणि ती चालायची कशी? ऐटीत, म्हणजे अगदी ठुपकत ठुपकत चालणं तिला चालायची, इतकी छान चालायची की गवतातून जेव्हा ती चालायची ना, रेशमी साडी बघ अशी सळसळ जेव्हा करते ना, गवताचा पण असा आवाज येतो सळसळ, तसं रेशमी साडी हलतीये असं लेखकाला वाटायचं। इतकी ती सुंदर नाजूक लटकत लटकत ठुमकत 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 चालत होती। आणि नंतर ती निघाल्यापासून थोड्याशा उघड्या ठिकाणी, म्हणजे जंगलाचं थोडंसं झाडं कमी असतील अशा ठिकाणी आली आणि बरोबर माहुताने तिला खून केल्याबरोबर ती उभी राहिली। माहुत म्हणजे कोण? हत्ती, जे हत्तीचं कंट्रोल करतात ना, हत्तीवर बसलेले, हत्तीवरला ट्रेनिंग देणारे, हत्तीला शिकवणारे किंवा हत्तीचं पालन पोषण करणारे त्यांना आपण माहूत म्हणतो। थोडक्यात मजेशीर भाषेत सांगू का, हत्तीचा ड्रायव्हर म्हणजे हत्तीला जे चालवण्यासाठी शिकवण वगैरे दिली जाते, ट्रेनिंग दिली जाते, त्याला माहूत म्हटलं जातं। ड्रायव्हर हा मी माझ्याकडनं आलेली कल्पना आहे, ती तुम्हाला समजण्यासाठी की जे हत्तीला चालवतात किंवा हत्तीला ट्रेनिंग देतात त्याला आपण माहूत म्हणतो। तर त्या माहुताने खून केल्याबरोबर ती थांबली। कुठे थांबली? एक गेंडा असा निश्चल, निश्चल म्हणजे अगदी शांतपणे उभा होता, निश्चल म्हणजे अगदी स्तब्ध शांत उभा होता की चिखलातून जाणाऱ्या पहाऱ्यावरती चिलखत घालून, लोखंडी चिलखत असतं बघा, आपण पाहतो ना, तुम्ही पिक्चर पाहिले असतील, आता तुम्ही बरेच
हिस्टॉरिकल पिक्चर पाहता त्याच्यामध्ये सगळे योद्धे कसे अंगामध्ये चिलखत वगैरे घालून जातात ते, तर तसं चिलखत घालून पहाऱ्यावरती उभा असलेला विशालकाय योद्धा म्हणजे मोठा असा हा योद्धा आहे, असा तो शांतपणे तो गेंडा उभा होता. त्याने थोडंसं मान हलवून यांच्याकडे पाहिलं, लेखकाकडे, त्याच्या हत्ती माहुताकडे. पण त्याला कळलं हे लोक आपल्याला काही त्रास देणार नाहीयेत बा. तो शांतपणे उभा राहिला, तो आपली जागा सोडून कुठेच गेला नाही. आणि फोटो काढण्याची माझी मनीषा, मनीषा म्हणजे इच्छा, मनीषा म्हणजे इच्छा, त्या लेखकाच्या मनात इच्छा निर्माण झाली की आता आपण या गेंड्याचा फोटो काढावा. हे माहुताला कळलं. मग माहुताने हत्तीला चुचकारत चुचकारत म्हणजे असं प्रेमाने तिला त्यांची जी पद्धत असते ते काठीने हे करून वगैरे तिला उभी केली आणि नंतर लेखकाने गेंड्याचे मनसोक्त फोटो घेतले. अभी यहाँ पे क्या था, जंगल में घूमने के लिए लेखक को एक हत्तीन मिली थी। तो वो हत्तीन के, उसका नाम क्या था, वैजयंती। वो वैजयंती कैसी थी, वैजयंती हाथी के इंद्रावत, आपको पता है ना इंद्र राजा, अभी हम बहुत भगवानों की सीरियल देखी होगी तो उसमें इंद्र देवों का राजा इंद्र हमें पता है, तो उसके पास ऐरावत नाम का हाथी था। तो उस हाथी की बेटी जैसी ये वैजयंती लेखक को लग रही थी, वैसी वो चल रही थी, एकदम रुबाबदार थी, उसका चलना भी एकदम रुबाबदार था। और घास में से वो एकदम इतनी ठुमक, एकदम जैसे बोलते ना लटकते मटकते चल रही थी। जैसे रेशम की साड़ी एकदम हिल के जा रही हो, ऐसे लटके 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 देते हुए वो जा रही थी, एकदम सुंदर लग रही थी। आगे जाने के बाद माहूत यानी कौन होता है, माहूत यानी हाथी को कंट्रोल करने वाला। जैसे मैंने आपको बोला हाथी का ड्राइवर समझ लो आप, जो हाथी को कंट्रोल करता है, हाथी को ट्रेनिंग कर देता है, हाथी की पूरी देखभाल करता है, तो उसे माहूत कहते हैं। तो उस माहूत ने उसको जैसे ही बोला तो वो एक जगह पे रुक गई। वहां पे लेखक को क्या दिखा, एक शिंगी गेंडा दिखा। गेंडा भी कैसा था, जैसे वो चिलखत होता है ना, जो हम लोगों ने मूवीज में वगैरह देखते ही, लड़ाई पे जाने वाले लोग लोहे का चिलखत पहनते हैं, तो वो पहन के ऐसा किसी पहरेदार खड़ा है, एकदम बहुत बड़ा योद्धा पहरा देता हुआ खड़ा है, ऐसा वो एक सिंगी गेंडा लेखक को लग रहा था। देखो कितनी सुंदर उपमा दी हुई है। और जैसे माहूत को पता चल गया, मनीषा यानी कि इच्छा, लेखक की इच्छा है कि इसका फोटो निकाले, तो उन्होंने ठीक तरह पे वैजयंती को एक जगह पे रुकाया और फिर लेखक ने उस एक सिंगी गेंडे के बहुत सारे फोटो निकाल लिए। या माहुताकडून दोन गोष्टींची माहिती मिळाली। बाजारात गेंड्याच्या नाकावरील शिंगांची किंमत जवळजवळ 2000 रुपये इतकी असते। दुसरी अशी की शरीर थंड राखण्यासाठी चिखलाने अंग माखून घेणारा गेंडा हा सामाजिक आरोग्याचा भोगता असतो। आता बघा, ह्या माहुताकडून दोन गोष्टी समजल्या होत्या लेखकाला, की ह्या गेंड्याच्या नाकावरती जो शिंग असतो ना, त्या शिंगाची किंमत काय असते, जवळजवळ 2000 रुपये। एका शिंगाची किंमत 2000 रुपये असते। आणि दुसरी गोष्ट अशी की आता तुम्ही गेंडा पाहिला असेल ना, हा नेहमी चिखलाने माखलेला असतो बऱ्याच वेळेला। का, कारण की त्याचं अंग असं गरम, त्याला गरमी वाटायला नको, थंड वाटायला पाहिजे, म्हणून तो स्वतःच्या अंगाच्या भोवती नेहमी चिखल लावून घेतो। मग आपण म्हणतो शी, किती घाणेरडा प्राणी आहे, सतत चिखलामध्ये असतो, बरोबर की नाही। पण हा गेंडा सामाजिक आरोग्याचा भोगता आहे, म्हणजे सामाजिक आरोग्य जे आपल्याबरोबर इतरांच्या आरोग्याची पण तो काळजी घेतो। सामाजिक आरोग्याचा भोगता म्हणजे इतरांच्या आरोग्याची काळजी घेतो। कशी घेतो पुढे पाहूया आपण। तो माहूत की तरफ से लेखक को दो बातें पता चली थी गेंडे के बारे में, कि गेंडे के नाक के ऊपर जो सिंग होता है उसकी कीमत मार्केट में 2000 रुपए तक है। और दूसरी बात है कि आपने अगर गेंडे को देखा होगा तो पूरा चिखल से, मिट्टी से भरा हुआ होता है, क्योंकि उसको ठंड चाहिए होती है। तो ठंड की वजह से वो अपने पूरे शरीर के ऊपर वो मिट्टी में डूब जाता है, तो उसे पूरी मिट्टी मिट्टी उसके शरीर पे लगी रहती है। तो हमें ऐसा लगता है कितना गंदा प्राणी है, हमेशा मिट्टी में भरा हुआ रहता है। पर ये फिर भी मिट्टी में रहा हुआ प्राणी सामाजिक आरोग्य यानी दूसरों के आरोग्य की उसको चिंता होती है। किस तरह से होती है, तो देखो, सबंध मोठ्या जंगलात फक्त एकाच ठिकाणी जाऊन तो आपली विष्ठा टाकतो। कित्येक मैल दूर असला तरी त्याच एका जागेवर तो नेहमी परतून येतो। घाण वाटेल तेथे टाकू नये, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होईल असे वागू नये, हे समजणारा गेंडा निसंशय शहाणाच म्हटला पाहिजे। बघा, गेंडा काय करतो, विष्ठा कर म्हणजे टॉयलेटला कुठे जातो तो, त्याची एक जागा फिक्स असते। तो अख्ख्या जंगलात कितीही लांब असला तरी त्याला जेव्हा टॉयलेटला जायचं असतं तेव्हा तो त्याच जागेवर जाऊन तिथे त्याचे सगळं कार्य उरकून घेत असतो, बरोबर आहे।
इकडे तिकडे घाण करायची नाही, कुठे पण जायचं टॉयलेटला, कुठे पण सू करायची, हे त्या गेंड्याला आवडत नाही. तो त्याच्या जागेवर एकाच जागेवर त्याचं रोजचं कार्य करत असतो. शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होईल हे त्याला समजतं की इतर प्राण्यांना त्रास होईल आपल्या विष्ठेमुळे, या घाणीमुळे. म्हणून तो किती शहाणा आहे. आपण त्याला आधी सुरुवातीला म्हटलं होतं कितना बुद्धू प्राणी आहे, किती बुद्धू निर्बुद्ध दिसतो. पण तसा आहे का गेंडा? नाही. किती हुशार आहे तो. पूर्ण जंगलात कितीही लांब असला तरी रोजच्या त्याच्या सकाळच्या कार्यांसाठी टॉयलेटसाठी तो एकाच जागेवर जातो. म्हणजे सामाजिक आरोग्याची त्याला जाण आहे. यहाँ पे हमने क्या बताया, सामाजिक आरोग्य की उसको कैसी जान है कि उसे अगर टॉयलेट को जाना होता है तो उसकी एक ही जगह फिक्स होती है। वो पूरे जंगल में कहाँ पे भी घूमता रहा, फिर भी उसको अगर टॉयलेट जाना है तो उसी जगह पे जाके ही वो अपने सब सुबह की कार्य वो निपटा लेता है। कहीं पे भी वो दूसरी और जगह पे गंदगी करता नहीं घूमता। तो इधर उधर गंदगी नहीं करनी चाहिए, अपने आजू बाजू वाले प्राणियों को नहीं हम लोगों ने तकलीफ नहीं देनी चाहिए, ये इस गेंडे को समजता है. तो ये हुशारी हुआ ना. निसंशय तो शहाणाच म्हटला पाहिजे आपण त्याला, की त्याला आपण सुद्धा रस्त्याने जाताना चॉकलेट खातो, चिप्स खातो, गाडीने ट्रॅव्हल करत असताना अगदी रोडवर ते फेकून देतो. आपल्याला अशा घाणेरड्या सवयी असतात. ट्रेनने जातो, ट्रेनमध्येच आपण घाण टाकतो. आपण आपल्या आजूबाजूच्या आरोग्याची काळजी घेत नाही. माणूस असून पण हा गेंडा प्राणी असून सुद्धा आजूबाजूवाल्यांच्या आरोग्याची काळजी घेतो. हे त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे. माहुताने खून केली व गरकन वळसा घेऊन वैजयंती दुसरीकडे निघाली. त्याच वेळी एक पांढरा शुभ्र गाय बगळा डोक्यावरून पंख हलवत उडाला. मी लगेच मनात नक्की केले की जवळपास कुठेतरी रान म्हशींचा कळप असला पाहिजे. माझा तर्क खरा ठरला. गिरकी घेऊन बगळा जिथे उतरला त्या दिशेने माहुताने वैजयंतीला हाकारले आणि 5-15 म्हशींचा एक कळप शांतपणे चरताना आमच्या दृष्टीस पडला. म्हशी गवतातून चालतात त्यावेळी गवतातले अनेक लहान कीटक घाबरून हवेत उडतात. त्यांना खाण्यासाठी बगळे नेहमीच म्हशींच्या जवळ अथवा त्यांच्या पाठीवरही येऊन बसतात. विशाल शिंगांच्या 10-15 म्हशींच्या मधून वावरणारे बगळे पाहून मनात आले की निसर्गाची ही काळ्यावरची पांढरी लिपी केव्हा तरी कागदावर चित्रित केली पाहिजे. आसामी जंगलातल्या या रान म्हशींची शिंगे दिसायला मोठी, सुंदर आणि विशाल अर्धचंद्राकृती असतात. आता पहा, माहुताने खून केल्यावरती मग पुढे आपली वैजयंती दुसरीकडे गेली. वैजयंती दुसरीकडे गेल्यावरती लेखकाला एकदम पांढरा शुभ्र गाय बगळा त्या काझीरंगा अभयारण्यात आढळतो तो गाय बगळा दिसला. हा डोक्यावरनं पंख हलवत त्यांना दिसला. तर गाय बगळा दिसल्यावरती लेखकाला शंका आली की इथे कुठेतरी रान म्हशी असतील, कारण की हा बगळा आहे ना म्हशींच्या पाठीवरच बसतो. म्हणून लेखकाला तसं वाटलं आणि त्याचा तर्क म्हणजे अंदाज. तर्क म्हणजे काय? अंदाज खरा ठरला. ते थोडे पुढे गेल्यावरती त्यांना जो गाय बगळा जिथे बसला होता तिथे त्यांना 10 ते 15 म्हशींचा रान म्हशींचा कळप म्हणजे घोळका दिसला. कळप म्हणजे घोळका दिसला. खूप साऱ्या रान म्हशी तिथे होत्या. आता हे बगळे का बरं रान म्हशींच्या पाठीवर बसतात? कारण ह्या रान म्हशी जेव्हा गवतातून चालतात ना तेव्हा गवतावर छोटे छोटे किडे बसलेले असतात आणि म्हशी चालल्यामुळे ते किडे उडतात आणि ते किडे खाण्यासाठी हे बगळे म्हशींच्या पाठीवर बसतात. अभी माहुत उनको आगे लेके गए, वैजयंती को आगे लेके गए. आगे जाने के बाद लेखक को एक व्हाइट कलर का पांढरा शुभ्र यानी कि एकदम व्हाइट सफेद कलर का गाय बगड़ा दिखा. तो गाय बगड़ा दिखने के बाद लेखक को डाउट आ गया कि यहाँ पे कोई तो भी रान मशी जो बफेलो होते हैं ना, जंगली बफेलो भैंस, तो जंगली भैंस होगी ऐसा उसको लगा. और सच्ची बात वैसे थी कि जहाँ पे वो रान बगड़ा रुका था वहां पे 10-15 ऐसे जो जंगली भैंस थी वो उनको दिख गई, लेखक को दिख गई. पर ये बगड़ा क्यों बैठता था इन भैंसों के ऊपर? क्योंकि ये भैंसे ऐसे घास में से चलती थी. घास में छोटे छोटे कीड़े होते हैं. जब भैंस चलती है तो क्या होता है, वो कीड़े उड़ जाते हैं ना, उनको डर लगता है तो उड़ जाते हैं. फिर वो उड़े हुए कीड़े खाने के लिए ये जो बगड़ा होता है वो इन भैंसों के कंधे के ऊपर या फिर उनकी पीठ के ऊपर जाके बैठता है. अशा विशाल शिंगांच्या म्हणजे मोठ्या मोठ्या, विशाल म्हणजे मोठ्या मोठ्या शिंगांच्या 10-15 म्हशी आणि त्याच्यामधनं वावरणारे बगळे बघून लेखकाला काय वाटलं बघा. काळ्या काळ्या म्हशी आणि त्याच्यावर बसलेले पांढरे पांढरे बगळे म्हणजे काळ्या कागदावरती लिहिलेली पांढरी लिपी म्हणजे पांढरी अक्षर आहेत बुवा आणि यांना आपण चित्रित केलं पाहिजे, कागदावरती चित्रित केलं पाहिजे, यांच्याबद्दल कागदावर लिहिलं पाहिजे. अशी किती सुंदर कल्पना करतात ना लेखक लोक. किती सुंदर कल्पना की
ये जो भैंस के ऊपर बगड़ा बैठा था, बगड़ा कैसा था, व्हाइट कलर का, भैंस थी पूरी ब्लैक कलर की, तो ब्लैक पेपर के ऊपर व्हाइट पेन से कुछ लिखा हुआ है। हाँ, इस तरह का कल्पना लेखक ने ये गाय, बगळा और रान म्हैस के लिए की हुई आहे. आसामी जंगलातल्या रान म्हशींची शिंगे दिसायला मोठी, सुंदर, खूप छोटी आणि सॉरी सॉरी मोठी आणि सुंदर अशी अर्धचंद्राकृती अशी शिंग असतात या रान म्हशींची. हत्तीपेक्षा उंच असलेल्या एलिफंट ग्रास हत्ती गवत मधून चिखल तुडवत माहुताने वैजयंतीला पुढे काढली. थोडे अंतर चालून गेल्यावर मध्येच थांबून तिने सोंड वर केली आणि तुतारीसारखी दीर्घ किंकाळी फोडली. मला वाटले काहीतरी संकट आहे. माहुताने इकडे तिकडे नजर फिरवली आणि हत्तीला पुढे चालण्याची सूचना केली. सावधपणे पावले टाकत गवतातून चालत ती एका डबक्यापाशी आली. डबक्याच्या काठावर एक हरिण मरून पडले होते. हत्तीने पुन्हा एक किंकाळी फोडली आणि तोंड हवेत फिरवून चारी दिशांचा वास घेतला. जणू काय मृत्यूची पावले आजूबाजूला कुठे रेंगाळत आहे ती काय याचा मागोवा ती घेत होती. माहुताने वैजयंतीला जरा खाली वाकायला लावले आणि आपल्या सोबत्याला खाली उडी मारायला सांगितले. त्या सोबत्याने खाली उतरून हरणाच्या प्रेताचे नीट निरीक्षण केले. कुठल्या तरी प्राण्याने छातीत शिंग खुपसून त्याची हत्या केली होती. किती नाजूक सुंदर जीव, पण जनावरांच्या एका आंधळ्या वेड्या लहरी बरोबर चक्काचूर झाला त्याचा. माझे मन क्षणभर बधीर झाले. काय झालं आता, रान म्हशी वगैरे बघून हत्तीपेक्षा पण उंच असं एलिफंट ग्रास, तिथे काय आहे, एलिफंट ग्रास, हत्ती गवत असं म्हटलं जातं. तर त्या हत्ती गवत तुडवत म्हणजे त्या हत्ती गवतातून वैजयंती पुढे चालली होती. थोड्या अंतरावर गेल्यावरती वैजयंतीने सोंड वरती करून जसं हत्ती आवाज करतात ना तसा आवाज काढला तिने जोरात आणि तुतारीसारखी किंकाळी फोडली. ती किंकाळी फोडल्यावरती लेखकाला वाटलं काहीतरी संकट आलेलं आहे, ही ओरडते का बरं आहे. तर माहुताने पण इकडे तिकडे पाहिलं आणि हत्तीला पुढे चालायची सूचना केल्यावरती पुढे त्यांना दिसले एका डबक्यापाशी, म्हणजे पाणी पिण्यासाठी वगैरे एखादं हरिण आलं असेल, तिथे हरिण मरून पडलं होतं. हरिणाला पाहिल्यावरती बघा ती हत्तीन पण किती हुशार, तिने हवेमध्ये फिरून चारी दिशेकडे वास घेतला की कुठेतरी आणखीन कोणी आहे का आपल्यावरती हमला करेल असं, म्हणजे मृत्यूची पावले असं आपल्यावरती हमला करणारं कोणी आहे का हे तिने जाणून घेतलं. आणि मग माहुताने काय केलं, त्याच्याबरोबरच्या एका माणसाला खाली त्या प्रेताचं निरीक्षण करायला लावलं, हरिणाला पाहायला लावलं होतं. हरिणामधला काय झालं होतं, सुंदर असं हरिण होतं, पण एखाद्या प्राण्याचं शिंग तिच्या छातीत खुपसल्या गेलं होतं आणि ती मेलं होतं ते हरिण. म्हणजे आंधळ्या वेड्या लहरी बरोबर ते चक्काचूर झालं होतं. काहीतरी त्यांच्यात मारामारी झाली असेल, काही झाली असेल, तर ते हरणाचं आणि त्या प्राण्याच्या याच्यामुळे ते मरून गेलं होतं आणि इतकं सुंदर नाजूक जीव असं मेलेला पाहून लेखकाचं मन बधीर झालं होतं. क्या हुआ था, अब ये लोग आगे गए. आगे जाने के बाद एलिफेंट ग्रास, हाँ वहां पे जो काजीरंगा में ग्रास है, तो कुछ एक ग्रास का नाम एलिफेंट ग्रास है, तो उसमें से आगे जाते जाते जो वैजयंती थी एक जगह पे रुक गई और जोर से उसने आवाज निकाला अपनी सोंड ऊपर करके. तो कुछ तो भी संकट आगे हो सकता है ऐसा उसको लेखक को भी लगा. आगे जाने के बाद उन्होंने देखा कि एक हरिण एक पानी का जो डबका होता है उसके पास में मरा पड़ा हुआ था. एक कोई जानवर था, उसके एकदम नुकीले सिंग हो गए, तो वो सिंग उस हरिण की छाती में डाल के उसको मार दिया गया था. एकदम सुंदर सा प्यारा सा ऐसा ये प्राणी मरा हुआ देखकर थोडी देर के लिए लेखक को बहुत बुरा लगा. मन क्षणभर बधीर झाले, म्हणजे एकदम शांत वाईट वाटलं त्यांना. काझीरंगाचा विस्तीर्ण वनप्रदेश तुडवत आणि भिजलेल्या वाऱ्यावर मंद मंद गतीने तरंगत गिरक्या घेणारा जमिनीचा वा गवताचा वास हुंगत वैजयंती प्रवासी बंगल्याच्या दिशेने चालू लागली. का कोण जाणे, पण वाटेत पुन्हा ती थबकली आणि त्याच वेळी समोरून हरणांचा एक कळप उड्या मारत पळत पळत निघून गेला. त्या हरणांकडे पाहून एक विलक्षण समाधानाने माझे मन भरून आले. त्यांचा तो कळप सारंगाचा आहे असे मला मनाला वाटून गेले. किंचित काळसर अंगावर अस्पष्ट पांढुरके ठिपके असलेल्या हरणांना संस्कृत भाषेत सारंग म्हणतात. या हरणांचा कळप वेगाने जातो त्यावेळी एखादा काळ्या पांढऱ्या ढग वाऱ्यावर तरंगतो आहे असे वाटते. ढगालाही संस्कृत भाषेत सारंग हे नाव आहे. वैशाखातल्या पांढुरक्या ढगासारखे क्षणाक्षणाला वेगळे रूप घेणारे मन तिथेच घोटाळत असतं. वैजयंती काझीरंगाच्या कडेला येऊन उभी राहिली आणि प्रवासी बंगला तेथून जवळच होता. आता वैजयंती आणखीन पुढे गेली. विस्तीर्ण असा म्हणजे खूप मोठा असा काझीरंगाचा वनप्रदेश आहे. तो तुडवत तुडवत म्हणजे तो चालत चालत भिजलेल्या वाऱ्यावर, म्हणजे तिथलं वातावरण थोडस मंद हेच असतं ना, तर ते म्हणजे पाण्यासारखं आर्द्रतेचं वातावरण असतं. तर भिजलेल्या वाऱ्यावरती मंद गतीने तरंगत गिरक्या घेत
हळूहळू गिरक्या घेणाऱ्या जमिनीचा आणि गवताचा वास घेत, हुंगत म्हणजे वास घेत वैजयंती प्रवासी बंगला म्हणजे जिथे लेखक थांबले होते, प्रवासी जिथे थांबतात त्या बंगल्याच्या दिशेने चालू लागली होती. पुढे गेल्यावरती ती अजून थांबली. का बरं थांबली? का तिला समोरून हरणांचा कळप दिसला. काय दिसलं? हरणांचा कळप म्हणजे खूप सारे हरण एकत्र पळत पळत चालले होते. ते त्यांच्या शेजारून पळत पळत गेले आणि त्या हरणांकडे पाहून एक विलक्षण समाधान लेखकाला वाटलं. कुठेतरी तो एक मेलेला हरिण पाहून आणि आता सगळे जिवंत हरिण असे पळताना पाहून लेखकाला जरा चांगलं वाटलं. आणि तो कळप सारंगांचा आहे असं त्यांना वाटलं. सारंग म्हणजे काय? हरणालाच संस्कृत भाषेमध्ये सारंग म्हणतात. कीर्ची त्याच्या अंगावरती अस्पष्ट पांढुरके ठिपके जे असतात ना, म्हणजे काळा रंग त्याच्यावरती पांढरे पांढरे ठिपके असतात, अशा हरणांना सारंग म्हणतात संस्कृत भाषेमध्ये. असा हा हरणांचा कळप वेगाने जेव्हा पळतो ना, एकदम फास्ट पळतो, त्यावेळेला काय वाटत होतं की काळे पांढरे ढग जे आहेत ते वाऱ्यावर तरंगतायत आणि ढगाला पण संस्कृत भाषेत सारंग म्हणतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे ढग धावतायत असं लेखकाला वाटलं, कारण की त्यांनी सारंग का म्हटलं? ढगाला पण संस्कृत भाषेत सारंग म्हणतात आणि हरणाला पण सारंग असं म्हटलं जातं. लेखक और आगे गए, पूरा जंगल वैजयंती ने उनको घुमाया, बहुत बड़ा जंगल काजीरंगा का। फिर उनका जो प्रवासी, उनका जो रुकने का जो जगह थी, उस जगह पे बंगला के पास वो जा रहे थे। जाते जाते फिर से वैजयंती रुक गई। क्यों रुक गई? तो उनके बाजू से एक हिरणों का झुंड, कड़प यानी हरणों का झुंड भागते भागते दौड़ते दौड़ते गए। उनको देख के लेखक को समाधान था। कैसे हरिण थे वो? ब्लैक कलर के, कालसर, ग्रे कलर और उसके ऊपर भी व्हाइट व्हाइट कलर की डॉट डॉट वाले। तो ये सारंग का, क्योंकि उनको सारंग का झुंड क्यों बोला? क्योंकि संस्कृत में ऐसे जो हरिण होते हैं ब्लैक कलर के, जिनके ऊपर व्हाइट व्हाइट डॉट्स होते हैं, ऐसे हरिण को सारंग कहते हैं। तो उसको ऐसे लगा कि जैसे हमारे बाजू से व्हाइट और ग्रे कलर के बादल भागे जा रहे हैं। देखो, लेखक की कल्पना बहुत अलग होती है, हम लोगों को नहीं सूझता है ऐसा कि जैसे बादल भाग रहे हैं। बादलों को भी संस्कृत में सारंग कहा जाता है, ध्यान में रखना। हिरण को भी संस्कृत में सारंग कहा जाता है। कौन सा हिरण? जो काले कलर का है, जिसके ऊपर व्हाइट व्हाइट डॉट्स है। और बादल को भी सारंग कहा जाता है। वैशाखातल्या पांढुरक्या ढगासारखे क्षणाक्षणाला वेगळे रूप घेणारे मन तिथे घोंटाळत असता वैजयंती काझीरंगाच्या कडेला येऊन उभी राहिली. प्रवासी बंगला तेथून जवळच होता. वैशाखातला, तर वैशाख महिना म्हणजे कसला? उन्हाळ्याचा महिना. वैशाख म्हणजे उन्हाळा ऋतू असतो त्यावेळेला. मग त्या उन्हाळ्यामध्ये ढग कसे असतात? अगदी पांढरे, कारण तेव्हा पाऊस पडत नाही. तर वैशाखातल्या पांढऱ्या ढगांसारखे क्षणाक्षणाला वेगळं रूप घेतात. ते वेगळं, आपण नीट तुम्ही बघा असं आकाशाकडे, मध्येच असा एखादा माणसासारखा ढग दिसतो, मध्येच वेगळाच आकार घेतो. तर असं वैशाखातला पांढुरका ढग, वैशाख म्हणजे उन्हाळ्याचा ऋतू असतो म्हणून तेव्हा ढग पांढऱ्या रंगाचे असतात. तर ते क्षणाक्षणाला वेगळं वेगळं रूप धारण करणारे ढग जसं वेगळं रूप घेतात, तसं आपलं मन तिथेच घोटाळत राहतं, की त्या काझीरंगामध्येच आपलं मन फिरत राहतं, की आपण किती छान छान गोष्टी इथे पाहिलेल्या आहेत. आणि असं करता करता वैजयंती काझीरंगाच्या कडेला येऊन उभी राहते. म्हणजे पूर्ण काझीरंगा फिरून जायला असतं, ती एका साईडला येते आणि तिथून प्रवासी बंगला जवळच असतो. म्हणजे लेखकाचं काझीरंगा बघून फिरून झालेलं असतं. वैशाख में के पांडुर के यानी व्हाइट कलर की, वैशाख महीना यानी कि मराठी जो महीने होते हैं, तो उसमें का अप्रैल मई में ये महीना आता है। मराठी महीना वैशाख, चैत्र वैशाख बोलते ना, तो ये समर टाइम जो होता है, धूप का टाइम जो होता है, उस टाइम पे वैशाख महीना आता है। अप्रैल मई महीना मैं आपको बोल रही हूँ, इनमें वो आता है। तो उस टाइम में बादल ब्लैक कलर के होते हैं क्या? नहीं, उस वक्त बादल पूरे सफेद व्हाइट कलर के होते, क्योंकि बारिश के दिन नहीं होते हैं। तो एकदम ऐसे व्हाइट कलर के बादल जो हमें, अगर हम लोग आकाश में देखो ना, तो उनका शेप हमें बदलता हुआ दिखता है। तो उसी तरह से मेरा मन भी उन बादलों की तरह एकदम, कभी काजीरंगा की इस जगह के तो काजीरंगा का उस जगह की यादें मेरे मन में घूम रही थी। जैसे बादल शेप अलग अलग शेप करते हैं, तो उस तरह अलग अलग यादें काजीरंगा की मेरे मन में घूम रही थी और मेरा मन पूरा वहीं पे घोटाळा, यानी कि वहीं पे मेरा मन था काजीरंगा में। और ऐसे करते करते वैजयंती मुझे काजीरंगा के साइड पे, काजीरंगा की पूरी सफारी खत्म करके बाहर लेके आई थी, जहां से मेरा निवास स्थान यानी मेरा प्रवासी बंगला जो था वो एकदम पास था. म्हणजेच काय की लेखकांची काझीरंगाची जी जंगल सफारी होती ती इथेच संपली होती. तर अशा प्रकारे आपल्याला लेखकांनी अतिशय सुंदर अशा भाषेमध्ये
अगदी रोमहर्षक वर्णन केलेलं आहे काझीरंगा अभयारण्याचं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला याच्यावरचे स्वाध्याय जे आहेत, मी 9वीचे फक्त धडे शिकवायला घेतलेले आहेत, तुम्हाला जर स्वाध्याय सोडून हवे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला स्वाध्याय पण सोडवून देईल. आणि याच्या अगोदरचे अगदी 5वी पासून 8वी पर्यंतचे पूर्ण पाठ्यपुस्तक माझे शिकवून झालेले आहेत इंग्रजी माध्यमाचे. तर त्याचे व्हिडिओ तुमचे कोणी लहान बहीण भाऊ असतील, मित्रमैत्रिणी असतील तर त्यांनाही पाहायला सांगा आणि हा व्हिडिओ पण तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करत राहा, अभ्यास करत राहा.